नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत ना, त्याचा विषय आपल्याला स्पिरिट गाईड्सने असा दिलेला आहे. व्हॉट मेजर चेंजेस आर हॅपनिंग इन युअर लाईफ. सो येत्या काळामध्ये कोणत्या प्रकारचे बदल तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ते आपण पाहायचं आहे. पण आता हे कुठल्या लाईफ ॲस्पेक्टबद्दल आहे, तुमच्या रिलेशनशिपबद्दल आहे की करिअरबद्दल आहे, हे अजून क्लिअर नाही आहे. सो आपण त्यासाठी एक ट्रिक वापरणार आहोत. मी पहिल्यांदा तुमचं एक सिग्निफिकेटर कार्ड ड्रॉ करेन. सो सिक्स ऑफ स्वोर्ड्स हे तुमचं सिग्निफिकेटर कार्ड आहे. सिक्स ऑफ स्वोर्ड हे जर तुम्हाला सिग्निफाय करतं आहे तर याचा अर्थ असा आहे की कदाचित तुम्ही एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये, मीन्स तुमच्या लाईफमध्ये एक ट्रान्समिशन आहे, काहीतरी चेंजेस आहेत की एक खूप स्ट्रगलचा पिरियड काही काळ आता तुमचा थांबलेला आहे आणि एक सध्या पीसफुल जर्नी, तुमची लाईफ जर्नी चालू आहे, असा काहीसा अर्थ होतो याचा. सो हे तुम्हाला सिग्निफाय करणारे कार्ड आहे. आपण हे पुन्हा ह्या डेकमध्ये ठेवायचं आहे आणि परत एकदा चांगला शफल करायचं आहे. त्याच्या मी 4 पाईल्स रेडी करेन. ओके. सो आता आपले कार्ड्स रेडी आहेत. याच्या मी पहिल्यांदा या 2 फाईल्स रेडी केल्यात, पुन्हा याच्या 2 फाईल्स. सो या 4 फाईल्स मी रेडी केलेल्या आहेत. त्यामध्ये तुमचं सिग्निफिकेटर कार्ड सिक्स ऑफ स्वोर्ड आपण शोधायचं आहे. यामध्ये तर नाही आहे. ओके, हे एक आहे आणि प्लस हे सुद्धा कार्ड आपण ड्रॉ करायचे. आता आपल्याला फक्त या पाईलची गरज आहे. आपण हे बाकीचे कार्ड्स इथून रिमूव्ह करूया. यातले कार्ड, अजून काही कार्ड्स आपण ड्रॉ करू. बॉटम ऑफ द डेक 5 ऑफ कप्स. ओके. सो ही कार्ड्स, सगळ्यात पहिलंच एक आहे ते तुमचं सिक्स ऑफ स्वोर्ड आहे. सिक्स ऑफ स्वोर्ड. त्यानंतरचं कार्ड डेव्हिल आहे. द फूलचं कार्ड आहे. द फूल. द चॅरियट. 9 of Wands,
सिक्स ऑफ कॉइन्स आणि बॉटम ऑफ द डेक 5 ऑफ कप्स. हे तुमचे टॅरो कार्ड्स आहेत. आपण काही ओरॅकल कार्ड्स पण ड्रॉ करूया. द पोएट हे काही कार्ड. द मून इन लिओ. आणि आर्केंजल मायकल यांचा मेसेज आहे, पुट युअर क्रिएटिव्ह एनर्जी इन टू ॲक्शन. इनफॅक्ट हे सुद्धा क्रिएशनचंच आहे. मून इन लिओ. लिओ पंचमात असते रास. आपल्या कालपुरुष कुंडलीमध्ये पंचम स्थानामध्ये लिओ रास असते. सो पंचम स्थान हे आपल्या क्रिएटिव्हिटीचं आहे. सो तिथे चंद्र आहे. सो एक मुळातच ही एनर्जी क्रिएटिव्ह एनर्जी आहे. आणि आता हा मेसेज आहे, पुट युअर क्रिएटिव्ह एनर्जी इन टू ॲक्शन. आर्केंजल गॅब्रियल जॉईन्स मी टू स्पार्क युअर क्रिएटिव्हिटी, help you communicate your vision and motivate you to create something beautiful. दुसऱ्यामध्ये द पोएट. पोएट ही व्यक्ती किंवा हे जे आर्किटाईप आहे ते सुद्धा एक प्रकारे क्रिएटिव्ह आहे. कोणीही कवी होऊ शकत नाही. त्याला एक प्रतिभा लागते, क्रिएटिव्हिटी लागते. मुळातच कुठेतरी डिवाईनशी कनेक्शन असतं, एक सबकॉन्शियसची कनेक्शन असतं, तेव्हाच एखादी व्यक्ती कवी होऊ शकते किंवा ती क्रिएटिव्हिटी असते. सो ही बरीच. दुसरं म्हणजे जो आपण सेकंड पाईलमध्ये आपल्याला हे तुमचं सिग्निफिकेटर कार्ड आहे मिळालेलं, ते सेकंड पाईल ही रिलेशनशिप, रोमॅन्स, लव, तुमचं फॅमिली, तुमची इमॅजिनेशन, इमोशन्स हे दाखवणारी पाईल आहे. सो ही एक प्रकारे सिंक्रोनिसिटी आहे. ही कुठेतरी तुमच्या क्रिएटिव्ह लाईफ संदर्भात असावं किंवा तुमच्या रिलेशनशिप संदर्भात. सो बघते मी आधी जरा मेडिटेट करते तुमच्या कार्ड्सवरती. आणि हा काय मेसेज आहे, काय चेंजेस येणारे आहेत ते आपण पाहूया. तुमचं सिग्निफिकेटर कार्ड हे ना मगाशी आपण बघितलं, हे काय दाखवतो की एखाद्या या खवळलेल्या पाण्यापासून आता तुम्ही त्या संथ पाण्याकडे तुमचा प्रवास चालू आहे. म्हणजे असं असेल की एखाद्या वेळी तुम्ही सुरुवात केली प्रवासाला तेव्हा सगळं व्यवस्थित होतं आणि अचानकपणे काहीतरी संकटं आली, एखादं वादळ आलं किंवा काय, त्यातून मग तुम्ही तुमची सुटका करून घेतली आणि आता तुम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला चाला. तसं हे 6 ऑफ सोर्ड जे आहे ना, हे एक याची सुरुवात 6 ऑफ सोडणे आहे आणि तुमच्या स्प्रेडचा एंड आहे तो 6 ऑफ कॉईनने आहे. तो 6 या अंकाचं प्रभुत्व आहे जास्त करून इथे. दुसरं असं दिसतं आहे की हे काय माहिती का, ओरिजिनॅलिटी दाखवतो. 6 ऑफ सोड ही एक प्रकारे मर्क्युरियन ॲक्वेरियस अशी एनर्जी आहे. सो ती एक म्हणजे तुम्ही एक परतीच्या प्रवासाला म्हणजे ज्या काही बाबतीत तुमच्या लाईफमध्ये जे काही चेंजेस असतील किंवा काही वादळं आलेली असतील किंवा काही गोष्टींना स्ट्रगलला तुम्ही फेस करून आता एक तुम्ही तुमच्या ओरिजिनॅलिटीकडे वळा. म्हणजे सगळ्या गोष्टी आता पूर्ववत होणं हे असं काहीसं दाखवतं आहे. दुसरं म्हणजे आता बॉटम ऑफ द डेक हे आपलं सबकॉन्शियस दाखवतं. बॉटम ऑफ द डेक काय म्हणतो,
की मी तुम्हाला म्हटलं ना की हा स्प्रेड आयदर तुमचे इमोशन्स, रिलेशनशिप, प्रेम, रोमॅन्स या रिलेटेड आहे, लव. सो ज्याच्याशी आपले इमोशन्स जोडलेले असतात अशा गोष्टींशी रिलेटेड हा स्प्रेड आहे. सो त्या तुमच्या लाईफमध्ये काही बदल या पुढच्या दिवसामध्ये तुम्हाला घडताना दिसतील. आता बॉटम ऑफ द डेक ही आपली आताची कंडिशन किंवा आताचं सबकॉन्शियस आपलं दाखवतं माइंड, की आता आपली शॅडो साईड काय आहे. तर आता कुठेतरी एक नुकसान तुम्ही फेस केलेलं असावं कदाचित, इमोशन्स, प्रेम किंवा रिलेशनशिप संबंधी. कारण कप्स हे आपले इमोशन्स किंवा रिलेशनशिप हे कुठलं तरी प्रकारचं दुःख मे बी तुमच्या लाईफमध्ये आलं असेल, काहीतरी एक तुम्ही फेस केलं असेल मे बी. आणि त्यातून आता तुम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करताय. काठावरती 2 कप आहेत ऑलरेडी, म्हणजे सगळंच काही संपलेलं नाही आहे. एक बऱ्यापैकी परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही आहे, बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे. फक्त काय आहे ते तुम्हाला ते वळून पाहायचं आहेत की तिथे आहेत काही आशा आहेत, अजून होप्स आहेत. पण आता ह्या स्त्रीचे हे केस आहेत ना, हे असे धरून ठेवलेले आहेत बघा कोणीतरी त्या पाण्यातून. एक हात आलेला आहे आणि त्याने ते केस धरून ठेवले. केस आपले काय आहेत, विचार आहेत. सो हे विचार तुम्ही त्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न तर करताय, पण ते विचार तुमचे मागे कोणतरी धरून ठेवलेले आहेत. सो कुठेतरी तुम्ही तुम्हाला त्या तुमच्या सेल्फ लिमिटिंग बिलीफ असू शकतील, किंवा मग तुम्ही एक पास्टचा विचार जास्त करताय मे बी, आणि त्यामुळे तुम्हाला यातून बाहेर पडता येत नाही. हे कुठेतरी तुमची आताची सध्याची सबकॉन्शियस कंडिशन दाखवते. म्हणजे एका बाजूने तुमचा प्रवास सुरू झालेला आहे ओरिजिनॅलिटीकडे, आणि एका बाजूने तुम्हाला काही भूतकाळातल्या पास्टमधल्या गोष्टी ह्या स्वतःकडे खेचू पाहत आहेत, अडवू पाहत आहेत पुढे जाण्यापासून, असं काहीसं दिसतंय. सो ह्या ज्या काही कंडिशन्स आहेत इन कंजंक्शन टू डेव्हिल आहे, तो डेव्हिल हे की ह्या कुठल्या तरी या कंडिशन्स आहेत की त्यातून आता तुम्ही बाहेर पडलात. हे जे वादळी वातावरण होतं डेव्हिलचं, मग डेव्हिल मग काही असू शकेल, एखादं व्यसन असू शकतं, बॅड हॅबिट्स असू शकतील, किंवा तुमच्या स्वतःच्या काही बिलीफ सिस्टीम असेल, पॅटर्न्स असतील, बिलीफ पॅटर्न्स असतील, किंवा मग अटॅचमेंट, आपण जास्त मटेरियल लाईफशी अटॅच राहतो, किंवा इतर कुठल्याही गोष्टीशी टेम्पटेशन्स असतील एखाद्या गोष्टीचे. सो जे काही असेल किंवा एखादी नकारात्मकता आपल्या मनातली, डिप्रेशन किंवा एन्झायटी, फोबिया असू शकतो. सो या सगळ्या प्रकारच्या, किंवा एखादं खूप मोठा आजार पण असेल की त्यातून तुम्ही बाहेर पडताय आता, असंही असू शकतं. सो जी काही सिच्युएशन असेल, या सिच्युएशनमधून तुमचा प्रवास आता पूर्ण सुरू झालेला आहे, परतीच्या प्रवास ओरिजिनॅलिटीकडे. आणि आता द फूलचं कार्ड हे तुमची नवीन सुरुवात दर्शवतं, की आता तुमची एक नव्याने तुम्हाला आयुष्याबद्दल होप्स आहेत, फेथ आहे. तुम्ही नव्याने एक स्वतःच्या उन्नतीचा विचार करताय, प्रगती तुम्हाला दिसून येते आहे. एक तुम्ही परमेश्वरावर विश्वास देऊन आता पुढच्या आयुष्यामध्ये झोकून दिलेला आहे, आणि एक प्रकारे एक नवीन सुरुवात, पूर्णपणे अगदी नवीन सुरुवात तुमच्या लाईफमध्ये झालेली आहे. आणि इन कंजंक्शन टू चॅरिएट आहे. सो चॅरिएट काय सांगतो की टेक ॲक्शन अँड मूव्ह ऑन. सो सध्याच्या कंडिशनमध्ये तुम्ही कुठल्या तरी गोष्टीवरती काम करताय, एक स्ट्रगल फेस करताय तुम्ही तुमच्या आताच्या प्रेझेंटली जी काय तुमची सुरुवात आहे त्यामध्ये एक स्वतःची विल पॉवर वापरून हा तुमचा स्ट्रगल पिरियड चालू आहे. तुम्ही स्वतःच्या मनावरती कंट्रोल घेतलेला आहे, हो पाहत आहे, आणि एक पुढे जाऊ पाहत आहे. आणि ज्या काही आता नकारात्मकता आहे त्यातून तुम्ही बऱ्यापैकी बाहेर पडण्याचा प्रयत्न करताय. सो या येत्या काळामध्ये तुम्हाला याबाबतीत बरेच पॉझिटिव्ह रिझल्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील, की तुम्ही यातून बऱ्यापैकी बाहेर पडलेले असाल. 9 ऑफ वॉन्ड हेच दाखवतं की आपण आपल्या भोवती ज्या गोष्टी त्या एखाद्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी आपण जी काही स्ट्रगल करतो, पुन्हा वारंवार आपल्याला करावी लागते. पुन्हा आपली ताकद एकवटून आपण पुन्हा एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी प्रयत्न करत राहतो. हे 9 ऑफ वॉन्ड दाखवतो. सो तुम्ही आता येत्या काळामध्ये एक तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्यापैकी डेव्हलपमेंट, ज्या गोष्टीवर तुम्ही आता काम करताय त्या बऱ्याच बाबतीत ती तुमच्या क्रिएटिव्हिटीशी संबंधित असू शकतं. कारण मून इन लिओ आहे. सो ही एनर्जी आहे की ती कलात्मकतेकडे झुकणारी आहे.
पुन्हा ही अशी एनर्जी आहे की ती एक प्रकारे एक इमोशनल डिपेंडन्स पण दाखवते एखाद्या गोष्टीवरती. मे बी तुम्ही तुमच्या पार्टनरवरती किंवा जवळच्या व्यक्तींवरती जास्त इमोशनल डिपेंडमेंट आहात, किंवा तुम्ही कुठल्या तरी गोष्टीवरती म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी एक पूर्णपणे झोकून देण्याची गरज असते, पण तसं होत नाही आहे की एक थोडीशी डिपेंडन्सी पण आहे, एक इमोशनल डिपेंडन्सी पण आहे कुठेतरी. सो द पोएटचं कार्ड हे सांगतं काय माहिती का, की तुम्ही व्यक्त व्हा. पोएट लेखक कवी हे काय असतं की आयुष्यामध्ये आपल्या आजूबाजूला दिसलेलं सत्य त्यांना दिसतं. त्यांच्या लेखनामध्ये कवितांमध्ये आपल्याला सत्य दिसतं. काही वेळा ते आपल्याला टोचणी लागते त्या गोष्टींची, पण ते नेहमी आपल्या सराउंडिंग्समध्ये सत्याचा एक पाठपुरावा करत असतात, त्यांना ते दिसतं. तसं ह्या कार्डमधून मेसेज आहे की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक सत्याचा पाठपुरावा करायचा. काय ॲक्च्युअल पोझिशन आहे, काय एक सध्याची परिस्थिती आहे किंवा काय, याचा व्यवस्थित साकल्याने विचार करून एक सत्याला धरून तुम्ही मार्गक्रमण करावा, असं कुठेतरी पोएटचं म्हणणं. आणि तुम्ही व्यक्त व्हा, मोकळेपणाने व्यक्त व्हा. आणि कुठल्याही प्रकारची ही डिपेंडन्सी नको, इमोशनल डिपेंडन्सी नको, असं हे कार्ड सांगतं. की तुमची क्रिएटिव्हिटी बाहेर येऊ दे, जे काय तुम्हाला मिळवायचं आहे ते. आर्कएंजल मायकल यांचा पण मेसेज तोच आहे की जॉईन मी टू स्पार्क युअर क्रिएटिव्हिटी. आणि ते आपल्याला हेल्प करणार आहेत टू कम्युनिकेट युअर विजन अँड मोटिवेट यू टू क्रिएट समथिंग ब्युटिफुल. ते तुम्हाला मदत करतील असं स्पिरिट गाईड सांगतायत, एंजल्स सांगतायत की तुमची क्रिएटिव्हिटी बाहेर येऊ द्या. कुठल्याही प्रकारचं एक अटॅचमेंट नको, किंवा कुठलेही कोणावरती डिपेंडन्सी नको. तुम्ही ह्या गोष्टीवरती या येत्या काळामध्ये बऱ्यापैकी प्रयत्न करणार. 9 ऑफ वॉन्ड हे रिपीटेडली प्रयत्न करणं एखादी गोष्ट मिळवण्यासाठी. जरी पराभव पत्करायला लागला तरी थोडा वेळ थांबून रेस्ट घेऊन आपली एनर्जी पुन्हा रिगेन करून परत एकदा नवीन बाउन्स बॅक करणं, हे सातत्याने एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणं, पर्सिव्हरन्स हे दाखवणारं कार्ड आहे. सो आणि द चॅरियट हे सांगतं टेक ॲक्शन अँड मूव्ह ऑन. सो तुम्हाला चॅरियटचं कार्ड हे विजयाचं कार्ड आहे, पण ॲक्शन घेतल्याशिवाय नाही. तुम्ही ॲक्शन घेऊन प्रयत्नपूर्वक जेव्हा पुढे जाल, मार्गक्रमण कराल, तुमची विल पॉवर वापराल, त्यावेळी तुम्हाला यश आहे. सो येत्या काळामध्ये तुम्ही सातत्याने त्या गोष्टीचा तुमच्या आयुष्यावरती तुम्ही सातत्याने मेहनत घेणार आहात, एक पाठपुरावा करणार आहात असं दिसतंय. तुमच्या स्प्रेडचं एक मिनिट सॉरी. आणि लास्ट जे कार्ड आहे स्प्रेडमधलं 6 ऑफ कॉईन्स, हे 6 ऑफ कॉईन्स दाखवतं की जे तुमच्या हक्काचं आहे, जे तुमचं लिगली जे काही तुम्ही ज्याला पात्र आहात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार. ते पेंटॅकल्सचे काय आहे, पेंटॅकल्स आपले भौतिक सुख सुविधा, आपले रिसोर्सेस, फायनान्सेस या संबंधित दाखवतात. सो जे काही तुम्ही मिळवू इच्छिता त्याचा पूर्ण मोबदला तुम्हाला पुढच्या येत्या काळामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि जे तुम्ही डिझर्व करता ते तुम्हाला मिळणार आहे, असं 6 ऑफ कॉईन्स दाखवते इथे. सो येत्या काळामध्ये एक तुम्ही क्रिएटिव्हली एक्सप्रेस होण्यासाठी जगामध्ये त्यासाठी खूप एक चांगले प्लेसमेंट चांगली आहे ही प्लॅनेटरी प्लेसमेंट. तर त्यावरती तुम्ही काम करा एक, कारण कार्ड सगळे चांगले आहेत. मुळात चॅरियटचं कार्ड हे यश दाखवतं, प्रयत्नांनी मिळणारं यश दाखवतं. सो 6 ऑफ कॉईन्सचं पण कार्ड आहे. तुम्हाला कोणाकडून तरी एक आर्थिक मदत होण्याचे पण चान्सेस आहे. 6 ऑफ कॉईन्स एखाद्या उदार व्यक्तीकडून किंवा एखाद्या फ्रेंड्सकडून मदत होणं, पैशाची मदत होणं असंही दाखवतं. सो हा एक मिनिंग आहे तुमच्या स्पिरिटचा. सो तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.